कोण्यापर्यंत पोहोचवणारी आमची मातोश्री वारण चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि शेवकार आलेले अनुभव। आया बुलावा तो जाना ही पड़ेगा, आया बुलावा तो जाना ही पड़ेगा, ओ आसमान पे उड़ने वाले एक दिन सर झुकाना ही पड़ेगा। वहां ना चलेगा बहाना तेरा, वहां ना चलेगा बहाना तेरा वहां ना चलेगा बहाना तेरा, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का। काय म्हणते असेल गाना, पण आया बुलावा तेरा तो एक दिन जाना ही पड़ेगा, और आसमान पे उड़ने वाले बंदे तेरे को एक दिन सर झुकाना ही पड़ेगा। वहां ना चलेगा तेरा बहाना, वहां नहीं चलेगा तेरा बहाना, एक दिन तो तेरे को सर झुकाना पड़ेगा। और आया बुलावा तो ऊपर वाले ने, एक दिन हमको सबको जाना पड़ेगा। ध्यान में रखना मेरे भाइयों। अरे या मार्गामध्ये जेव्हा आम्ही आलो, आम्हाला मार्गदर्शकांनी काय सांगितलं, मलाही 40 वर्ष झाले, माझा बालपण जवानपण आता कोणतं ते 50 झाल्यावर बुडपण लागते म्हणते, हे दुखते ते दुखते चालू झालं आमचं। पण कोल्हे काकाजींनी सांगितलं म्हणे, बाबाच्या मुलांनी सांगितलं की घेता येत नाही, खरोखर घेता येते असं सांगितलं। आता घेता येत असेल तर मग दारू पिऊन हे पाठी कुठं लावायची न काय करायची म्हणून कोणाला काही म्हणायचं नाही, आणि जे जे होते ते पाहायचं, हे आलं। अरे आम्हाला काय सांगितलं म्हणे, धागे दोरे तोडून टाका, जुने विचार बंद करा, एक चित्त एक लक्ष एक परमेश्वर माना, आणि तत्व शब्द नियमाची जाणीव ठेवून कार्य करा। त्याच गणी सांगितलं ना, घराची साफसफाई करून टाका, साफसफाई म्हणजे जे काही आहेत त्यांचं विसर्जन करून टाका, आणि एकाच परमेश्वराला अगरबत्ती लावून तुमचं जीवन सुखमय करा। मग काय झालं, त्याच्यापासून आमच्या कुष्ठरोग, टीबी, कॅन्सर असाध्य रोग आमचे दूर झाले, आणि या मार्गामध्ये आता दुःख होता म्हणून मार्गात आले, आणि मिळाली समाधानी म्हणून आता सेवक बाबा इमान कायम केले ना, आम्ही बैमान कायम करून राहिले। दादा बहाणं ठेवतो म्हणलं तर लही आएगा, नाचणाऱ्याला अंगण वाकडं। अरे चांगल्या माणसाला समजावता येते, बुद्धिमान माणसाला समजावता येते, पण त्याची अक्कलच मोठी आहे। भुजाळे साहेब त्याला किती समजवलं तरी तो समजत नाही, आणि या मार्गातला कार्यकर्ता एक प्रकारे शिक्षक आहे, आणि शिक्षकांनी कसं राहायला पाहिजे हे जाणीव आहे। पण आम्हाला जर त्या प्रकारे राहायचं असेल तर आम्ही किंतु परंतु कडे लक्ष ठेवू। अरे आम्ही मार्गदर्शक, आता या संचालक साहेबांनी सांगितलं की तत्व शब्द नियमाची जाणीव ठेवलं म्हणजे होते का जी काकाजी, आणि बाकीच्या परिवार में सेवक में एकता नहीं रखना है, अपने को गरिमा नहीं रखना है, मर्यादा में नहीं रहना है। शब्द दिया है मर्यादा, शब्द दिया है मर्यादा, तो मर्यादा का हमको पालन करना पड़ेगा। मर्यादा का मतलब क्या है, बाबाचा सेवक साधा आणि सिंपल, निर्मळ आणि शांत असायला पाहिजे। बाबाची राहणीमान कशी होती कोल्हे काकाजी, शांत। अरे ज्याचा मुलगा अमेरिकेमध्ये डॉक्टर आहे, आम्ही तर छोटे मोठे कलेक्टरही धडाचे नाही आहो ना, आम्ही एवढं आम्हाला हे जमते ना आम्हाला ते जमते म्हणल्यानं होणार नाही। आणि देव बुधवारचा किंवा आज मंगळवारचा बाजार दिसला मला इकडं, त्याचा बी भाजीपाला नाही, भाजीपाला नाहीये, हा मार्ग आहे। या मार्गात आम्ही आलो, बाबांनी सांगितलं, बोर्ड दाखवलं म्हणे त्या परमेश्वराला सांगायला अमर साहेब म्हणलं का नाही, पण आम्ही त्या परमेश्वराकडे बोट न दाखवता आज आमच्यामध्ये किंतु परंतु आलेला आहे। अरे कोण काय करते आम्हाला काय आहे, तुम्ही या शब्दाला जाणीव ठेवा, जाग जा तूफान आने वाला है, जो जागेगा वही पाएगा, बताया था ना बाबा ने रोक के बताया है। इस मार्ग में बहुत सेवक आएंगे, लाखों होंगे, मगर सत्य मर्यादा प्रेमाने पोचण्यावर मोजण्यापुरते मग आम्ही कशाला याचे त्याचे, कोण कोणाला बोलवायला जाईल ना, कोण कोणाला भेटल, कोणी कोणाला ऐकायची गरज नाही, कोणी कोणाला ऐकायला तयार नाही। आमचे वरिष्ठ ज्येष्ठ सांगतात, पण आम्ही चहापेक्षा केटल्या गरम झाल्या, कोणाची बैठक करणारा, कोणाच्या बैठक, अरे इथं बोलणाऱ्याला खूप बोलता येते, परंतु ऐकणारा आहे का कोणी, दाखवा मला कोणी ऐकणारा आहे का रे। ते म्हणतात ना, माणूस द्या म्हणजे माणूस द्या, माणूस मागला
तर प्रभू दिसला पण माणूस भेटला नाही. अरे महान त्यागी बाबा जुमदेवजी नाही म्हणलं, अरे या माणसानं या सेवकाने मला फसवलं रे म्हणलं की नाही म्हणलं. अरे ज्यांना आम्ही महान त्यागी बाबा जुमदेवजीला नाही सोडला तर काय हो मला ना बापाले ना तुम्हाला सोडते का? नाही सोडणार. परंतु जाणीव ठेवा त्या मर्यादाची जाणीव ठेवा. बाबांना सांगितलं ते तर आम्हाला जमत नाही लांबट साहेब, पण याचं त्याचं खिचणं, याचं त्याचं कोटी चुकलं, कोण कोटी काय झालं, कोण काय केलं, कोण कसा बोलला, या भगवत कार्यात आल्यावर लांबट साहेबाची हवन कोणीकडे जाते आणि लांबट साहेब काय बोलते हेच आम्ही पाहिले येतून. लांबट साहेब पण अशानं होणार नाही गा. आम्ही कोण कुठं चुकते आणि माझा नंबर लागल्यावर मी कसा चिमटा घेतो हेच माई पोर बोलतो म्हणते. अरे बाबा माझ्या बोलण्यानं एवढं माहित नाहीये तेवढं आम्ही करण्या करून अनेक वालेलं माहित आहे परमात्मा कसा आहे. आम्ही ना एवढा प्रचार आणि प्रसार केला की नाही केला. आम्ही समाजामध्ये वावरताना आम्ही परमात्माचा सेवक कसा असायला पाहिजे हे जाणीव आम्ही विसरलो की नाही विसरलो. मान्य आहे तुम मुझे खून दो मैं तुझे आजादी दूंगा, परंतु मर्यादा आहे. आता इंग्रज गेले आणि त्या गोरेच्या राज गेला ना काळे आता आपल्यावर राज करून राहिले आणि या मार्गामध्ये इसके वाले उसके वाले के चक्कर में मत जा. आता राखी येणार आहे. राखी मध्ये बी भाऊ आले बहिणीनं ना बहिणीले भावानं तोललं, कारण म्हणे मले माझ्या मार्गदर्शकानं सांगितलं जाता येत नाही, हवनाला जाता येत नाही, आले जाता येत नाही, त्याले जाता येत नाही. अरे या गटाच्या चक्कर मध्ये, या कार्यकर्त्याच्या चक्कर मध्ये, या मंडळ टिमकी जागोरा पालोरा करडीच्या चक्कर मध्ये तुटला ग माझा भाऊ. सांग ना ताई आपल्या भावाला मन या दिवाळीला किंवा या रक्षाबंधनला ओवाळावलं तुला कोणत्या पत्यावर. अशी परिस्थिती झाली आहे. भाऊ आम्हाला माहित आहे लांबट साहेब कोटी राहते म्हणून माहित आहे, परंतु ते बहीण म्हणते लांबट भाऊ सुनील भाऊ सांग ना गा कोणत्या पत्यावर मी तुला ओवाळावलं. येऊ झाली का नाही कंडिशन. मालमत्ता जमते, पोरगी देवाला जमते, पोरगी घेवायला जमते, काम धंदे करायला जमते, LIC काढता येते, बोरवेलही खोदता येते आणि सप्पाच करता येते ना. फक्त त्या भगवंताच्या हवनालाच फक्त जाता येत नाही. पैसा कमावता येते परमात्माच्या नावावर, परंतु हवा नसली तर गुजाऱ्या काकू ये जो नको नाही ये जो तो तिकडे थांब आणि तिले परसात ये जो नको स्वयंपाका करत ठेवजो. हे परिस्थिती आली आहे. मग आम्हाला अक्कल आहे का? अरे बाबाने अध्यक्ष महोदय बाबाने वैचारिक क्रांती का मार्ग लाना था. वैचारिक क्रांती का मार्ग कोणाच्या भरोश्यावर पाहिजे? अरे बाबाचं स्वप्न राहून गेलं बुजाळे साहेब. बाबांनी म्हटलं मुझे वैचारिक क्रांती का मार्ग इस पृथ्वी में लाना है. प्रॉपर्टी समजली आम्हाला. अरे